ईव्हीएमच्या संदर्भात शंका सुरुवातीपासून व्यक्त झालेल्या आहे. लालकृष्ण अडवाणींनी सगळ्यात पहिले शंका व्यक्त केली, त्यानंतर प्रमोद महाजन यांनी व्यक्त केली, त्यानंतर नितीन गडकरी हे जेव्हा भाजपचे अध्यक्ष होते भारताचे तेव्हा त्यांनी सुद्धा जाहीरपणे या शंका व्यक्त केलेल्या आहेत. त्या शंका कायम आहेत आणि आता ईव्हीएम बद्दलच्या शंका सार्वत्रिक भारतातल्या सगळ्या लोकांना शंकास्पद वाटायला लागलेला अशा स्वरूपाचा वापर आहे. त्यामुळे शंका निरसन करून घेणं हा नागरिकांचा हक्क आहे आणि तो त्यांना मिळाला पाहिजे असं मला वाटते. त्यामुळे माझं मतदान मी ज्यांना केलेलं आहे त्यांच्यापर्यंत जर पोचलेलं आहे की नाही याच्याबद्दलची गॅरंटी आणि शाश्वती नसेल तर ते मतदान मी केलेलं आहे त्या व्यक्तीला पोचत नाही तोपर्यंत ती मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की त्याबद्दल व्यापक दृष्टिकोन सर्वोच्च न्यायालयाने घ्यायला पाहिजे. आधी एखादा न्यायालयाने निर्णय दिलेला आहे म्हणून आता आम्ही सगळ्यांनीच म्हणायचं की ईव्हीएममध्ये टॅम्पर होऊ शकत नाही, ईव्हीएममध्ये घोटाळाच नाही, असं नाही. भारतामध्येच नाही तर जगात कोणतंही तंत्रज्ञान घ्या त्याचा गैरवापर झालेला आहे. जगात कोणतंही यंत्र नवीन आलं की त्याचा गैरवापर झालेला आहे. ईव्हीएमचा सुद्धा गैरवापर होऊ शकतो, हे आपल्याला मान्य करावं लागेल. तो कसा होतो, कुठे होतो याच्याबद्दलची शहानिशा मात्र न्यायालयाला जरूर करायला पाहिजे असं मला वाटतं. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.